आज अभ्यास केला, उद्या केला किंवा नव्याचे 9 दिवस जे म्हणतो आपण, एक आठवडा फुल जोशमध्ये एक प्लॅन घेतला आणि फॉलो करायला सुरुवात केली. नेक्स्ट वीकमध्ये बॅटरी डाऊन, असं नाही झालं पाहिजे. मी माझ्या क्लासमध्ये काल परवा डिस्कशनमध्ये एक उदाहरण दिलं प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये. ॲथलीट असतात माहिती आहे ना, ॲथलीटला जो ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय 4 वर्षातून फक्त एकच वेळ अशी असते ज्यावेळेला त्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. पण त्या एका दिवसासाठी तो ही 4 वर्ष प्रॅक्टिस करत असतो. तो असा विचार नाही करत की 4 वर्षानंतर ऑलिम्पिक आहे, मी पहिले 2 वर्ष फक्त रेस्ट करेन. नाही. त्याच्यातही मी आणखी सांगितलं की उसेन बोल्ट किंवा इतर कुठलाही ॲथलीट जो 100 मीटरच्या स्प्रिंटसाठी प्रिपरेशन करतोय, विचार करा की जो दिवस 4 वर्षातून एकदा येणार आहे, या एका दिवसात त्याला फक्त 10 सेकंडचा परफॉर्मन्स द्यायचा आहे. जर त्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल 10 सेकंडपेक्षा कमी, ठीक आहे, एक्झॅक्टली आकड्यात जाऊ नका, पण आपण उसेन बोल्टचं वगैरे जर रेकॉर्ड पाहिलं तर 100 मीटरची रेस त्याला 10 सेकंडमध्ये कंप्लीट करावी लागेल किंवा 10 सेकंडपेक्षा कमी कालावधीमध्ये. म्हणजे ॲक्च्युली त्याला परफॉर्मन्स किती वेळासाठी द्यायचं आहे? 10 सेकंड, 9.5 सेकंडसाठी. पण त्याच्यासाठी कन्सिस्टंटली 4 वर्ष तो माणूस मेहनत घेतो. तेव्हा तो कुठे तो स्वतःला तिथे प्रूव्ह करू शकतो. सो MPSC जर येत असेल तुमचा डिसिजन, तर कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट आहे. आपण मोटिवेशनच्या मागे पळतो, पण ते मोटिवेशन किती वेळासाठी टिकतंय हे पण इम्पॉर्टंट आहे. सो मोटिवेशन घेऊन जरी तुम्ही करत असाल तर मग ते मोटिवेशन एखाद्या फ्युएलसारखं, इंधनासारखं काम करतं. ते तुम्हाला सातत्याने इनपुट करणं गरजेचं असतं. या गोष्टीची काळजी घ्या.